नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय घेवड्या शेतात. कस काय घेवडा हिरवागार झालाय मित्रांनो. एकच महिन्यात तोडा येईल आता शेंगा. आपण मार्केटला नेऊन विकणार या डाळिंबीतील आंतरपीक म्हणून घेवडा घेतला मित्रांनो. आणि एका साईडला कोथिंबीर पण घेतली मित्रांनो. कोथिंबीर आता होईल 15 दिवस झाली या. अजून लय झालं 15 ते 3 आठवडे लागतील. टॉनिक मारले कालच. कशी मित्रांनो कोथिंबीर देखील बघा इकडे कशी कोथिंबीर वाटते या. अर्धा एकाचा प्लॉट आहे कोथिंबीरचा. आता रेट आहे 10 रुपये, कमीत कमी 20 रुपये रेट तर सहज होईल. अजून 15 दिवसांनी वाढायला लागला कोथिंबीरचा रेट मित्रांनो. घेवड्यापासून कोथिंबीरचे पैसे जास्त होणार आहेत मित्रांनो. तर दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण मका घेतली मित्रांनो. डाळिंबीतील आंतरपीक म्हणून मका घेतली या. तर काय होतं तर मका वार जास्त लागत होतं, त्यामुळे आपण मका घेतली. फांट्या मोडत होत्या डाळिंबाच्या. तर आता बहुतेक मोडणार नाही, तर वार देखील कमी लागेल झाडांना. कसा आहे मग दुसरा प्लॉट आमचा मक्याचा देखील आणि डाळिंबाचा देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. आता डाळिंबीवर ट्रिपवर पाणी लावायचं मग गेलो की विहिरीवर. मग शेतातली मोटर चालू केली विहिरीवर आमची मोटर आहे. मग मोटर देखील ती देखील चालू केली. डबल मोटर चालू करावं लागते आम्हाला वरती. मग वरती खेचावं लागतं पाणी. आणि तोवर जाता मग पोल्ट्रीत कारभारीने काम करू. ती मला हाक मारली, म्हणली रॅकिंग करायचं आहे, किती वेळ झालं एकटीच काम करू मी. मग मी पण मला बी जावं लागलं. मग रॅकिंग करावं म्हणलं. दोघं बी आम्ही रॅकिंग करतो मित्रांनो. तूच रोज रॅकिंग करावं लागते. नाही केली तर अमोनिया तयार होतो. त्यामुळे पक्ष्यांची मर चालू होती. आणि कोंबड खत ही पिकांना अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो. तुम्ही देखील टाका. नमस्कार मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.